मुंबई गोवा महामार्गावरती रायगडमध्ये एकूण 3 टोल नाके उभारण्यात आले। यामध्ये खारपाडा, सुकेळी आणि महाड जवळच्या चांडवे टोल नाका। मात्र यामधलं अंतर हे 40 ते 42 किलोमीटर आहे। त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या टोल नाक्याच्या संदर्भात सुसंगती आणि कोकणवासियांची होणारी लूट थांबवली जावी अशी आग्रही मागणी केली आहे। या संदर्भामध्ये सुनील तटकरे यांनी नितीन गडकरी यांना पत्र देखील लिहिलंय। या नियमबाह्य उभारण्यात येत असलेल्या टोल नाक्यावरून प्रवाशांनी देखील याविषयी संताप व्यक्त केला आणि शासनाच्या विरोधात आगपाखड केली आहे। एकीकडे मागील 17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये। अशातच आता या महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या टोल नाक्यावरून सध्या वादाचा प्रश्न निर्माण झालाय। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 3 टोल नाके उभारण्यात आले, त्यापैकी खारपाडा टोल नाका हा मागील काही 2 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलाय। मात्र उर्वरित जे 2 टोल नाके आहेत त्याच्यामध्ये सुकेली असेल किंवा महाड जवळ उभारण्यात येत असलेला चांडवे असेल, या 2 टोल नाक्यांच्या अंतरावरून आता सध्या वाद निर्माण झालाय। रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी मागील 4 दिवसांपूर्वी देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हे टोल नाके त्वरित हटवावे किंवा बंद करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। कारण या टोल नाक्यांवरच्या अंतरावरून आपण बघितलं तर साधारणतः टोल नाके उभारताना 60 किलोमीटरचं अंतर असणं अपेक्षित आहे। मात्र या टोल नाक्यांचं अंतर 40 ते 42 किलोमीटर असल्यामुळे कोकणकरांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी तटकरेंनी पत्रांद्वारे केली आहे। त्यामुळे कोकणकरांची एकीकडे या मुंबई गोवा महामार्गावरून होणारी खड्ड्यातील ही हा जो प्रवास आहे तो मागील 17 वर्षापासून सुरू आहे। अशातच आता या महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या टोलवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। कोकणकरांची ही लूट त्वरित थांबवावी किंवा याच्यामध्ये विसंगत किंवा याच्यामध्ये जे काही बदल आहेत ते करावेत अशी मागणी तटकरेंनी केली आहे। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या मागणीनंतर या टोल नाक्यावर कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। साहेब, कोकणवासी म्हणून प्रवास करत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला ह्या कोकणवासी म्हणून हा 17 वर्ष रखडलेला रस्ता आहे, यातून जो त्रास होत आहे हा खूप भयंकर होत आहे। आम्हाला एखाद्या प्रवाशाचं, एखाद्या गाडी चालकाचं जर या ठिकाणी महामार्गामध्ये अपघात झाला तर तो मुंबईपर्यंत कसा पोहोचेल व कसा जिवंत राहील यामागे आम्हाला एक चिंता नेहमीच मनात खटखट राहत असते। कोकणचा प्रवास एक तर सुकर नाही अजूनपर्यंत। हायवे अजून पूर्ण कंप्लीट झालेला नाही आहे। हायवे कंप्लीट न झाल्यामुळे तुम्ही एक तर 60 किलोमीटर अंतरावर 2 टोलचा डिस्टन्स हवा आहे। 40 किलोमीटरमध्ये ते डिस्टन्समध्ये टोल उभारण्यात केलं आहे आणि आता हे टोल चालू करणार आहे। ते खारपाड्याचा तर चालू झालेला आहे, हे पण टोल चालू होणार आहे। पुरेपूर लोट आहे, टोल पण काही कमी नाही आहे, 90-95 रुपये टोल आहे। कोकणकरांनी यायचं कसं, जायचं कसं, रोज डेली प्रवास करणारे कसे करणार आहेत? पॅकेज होता, त्याचे 2 तुकडे केले आपण। त्याच्यामुळे तुम्ही 2 टोल कराल तर मी कसं ऐकेन? एक तर काम होऊ द्या ना, पहिलं काम होऊ द्या ना, मग तुम्ही टोलचं हे करा ना। कामच नाही। आता तुम्ही सुकेईला समजा टोल घेतल्याच्या नंतर तो ऍप्लिकेबल पुढच्या पण नाही। खामच्या तिथं ती कोरा टाक्यावरती आता फ्लायओव्हरच्या खालच्या बाजूचा बायपासची परिस्थिती ती पलीकडे इंदापूरचं तसंच आहे। आता इंदापूरपर्यंत तुम्ही टप्प्यामध्ये तुम्ही तसं, त्याच्यामुळे तुम्ही आता टोल सुकेईचा टोल बिलकुल करायची घाई करू नका। आहे ते फक्त आता नागोटायचं, तिथं आता पुलाचं काम इतकं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।